नमस्ते. माझ्या शाळेचं नाव आहे जीप प्राथमिक शाळा, खेड नंबर 1, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी. विकसित भारत विवेक आव्हान 2025 अंतर्गत आम्ही हे प्रयोग केले आहे. वोकल टू लोकल या घटकावर आम्ही हे इनोव्हेशन केले आहे. आमच्या गावात उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची व शेतीसाठी पाण्याची टंचाई भासते. या विचारातूनच आम्हाला याची कल्पना सुचली आहे. ते मी सांगणार आहे. आमची पाण्याची टंचाई कमी करण्यासाठी आम्ही हा प्रयोग केला आहे. समुद्राच्या पाण्याची वाफ होते, जमिनीवर पाण्याची वाफ होते. ती वाफ उंच उंच जाते. त्या वाफेला थंड हवा लागली की तिचे ढग बनतात व ढगांना गारवा लागला की पाऊस पडतो. पावसाचे पाणी नदी, दरी, तलाव अशा ठिकाणी पडते. डोंगरावरील पाणी उताराच्या दिशेने वाहत जाते व नदीला मिळते. नदीचे पाणी समुद्राला मिळते. हे पाणी समुद्राला मिळाल्यामुळे ते खारे होते. त्याचा आपणासाठी काहीही उपयोग होत नाही. परंतु आपण जर या पाण्याचा साठा केला तर ते पाणी आपल्याला दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी उपयोगी पडते. आपल्याला पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी, कपडे धुण्यासाठी, जनावरांना पिण्यासाठी हे उपयोगी पडते. मग असे पावसाचे पाणी वाया न घालवता त्याचा कसा वापर करता येईल याचा आम्ही विचार केला व आम्हाला ही कल्पना सुचली. हे पावसाचं पाणी ह्या टाकीत जातं आणि हे टाकीतून ते गाळण टाकीमध्ये जातं आणि ते स्वच्छ होऊन फिल्टरमध्ये जातं आणि ते पाणी आपण पियालाही वापरू शकतो आणि आपल्या बागेलाही वापरू शकतो. या टाकीमध्ये कोळसा, वाळू आणि